हे बघा इथं मी पास्ता बनवते, मुलांना भूक लागली आता बनवते पटापट पास्ता। इथं पास्ता उकळवायला टाकलाय मी बघा। हे बघा इथं पास्ता उकळून झालेला आहे माझा। हे पास्त्यासाठी लागणारे साहित्य कोथिंबीर आहे, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, पास्ता मसाला, तिखट आणि राई मोहरी आहे। तर आपण गरम तेलात आता राई मोहरी टाकूया। हे बघा गरम तेलात आपण राई मोहरी टाकतोय, मग टाकूया कांदा, टोमॅटो टाकूया, कढीपत्ता चांगलं परतवून घेऊ आपण। हे बघा चांगलं परतवून घेऊ त्याला, पूर्ण कांदा आणि टोमॅटो होईपर्यंत मी त्याला परतवून घेते। गॅस थोडासा मोठा करते मी। पास्त्याला पूर्ण मोकळं करून घेते मी आता इथं, कारण की तो पाण्यातून काढला थोडासा चिकट होतो, एकमेकाला चिपकून जातो तो। तर मी त्याला आता मोकळा करून घेते। असा पास्ता मोकळा झालेला आहे, आता आपण तेलात सोडूया। हे बघा अशा प्रकारे आपला पास्ता रेडी होतोय। हा बघा पास्ता मसाला टाकूया वरतून चवीसाठी, मीठ म्हणून आता एकजीव करून घेऊ त्याचं। आपला पूर्ण पास्ता रेडी झालेला आहे। हे बघा इथं आपला पास्ता किती छान रेडी झालेला आहे। हे बघा आपल्या पास्त्याच्या प्लेट्स रेडी झाल्या आहे। आता हनुदेशूला मी देते आता पास्ता। हे बघा हनुदेशूला आता मी पास्ता दिला। हे बघा बसल्या इथं पास्ता खाण्यासाठी।